शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी अखेर समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न घोंगावतोय, यंदा मान्सून महाराष्ट्रात कधी येणार? आपण पेरणीची कामे कधीपासून सुरू करायची? तर शेतकरी मित्रांनो, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा नवीन आणि सर्वात मोठा अंदाज समोर आला आहे। या अंदाजानुसार महाराष्ट्रात यंदा मान्सून अगदी वेळेवर आणि धमाकेदार एंट्री करणार आहे। 1 जून पासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार आहे आणि पुढे त्याचे प्रमाण वाढत जाणार आहे। पण मित्रांनो, 1 जून ते 5 जून दरम्यान नेमक्या कोणत्या त्या 10 जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल होणार आहे? तुमच्या जिल्ह्यात पाऊस कधी पडणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पेरणी कधी करायची आहे? शेतकरी मित्रांनो, गफलतीत पेरणी केली तर नुकसान होऊ शकतं, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण अर्धी माहिती धोक्याची ठरू शकते। चला तर मग सविस्तर माहितीला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा अरबी समुद्रात मान्सूनसाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार झाले आहे। त्यामुळे मान्सून नेहमीपेक्षा जास्त सक्रिय आणि वेगाने पुढे सरकत आहे। आता मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाचा सल्ला सुद्धा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकरी वर्गासाठी दिलेला आहे। पेरणी घाईगडबडीत करू नका। पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना एक अत्यंत मोलाचा संदेश आणि सल्ला दिलेला आहे। अनेकदा काय होतं की पहिला पाऊस पडला की शेतकरी बांधव लगेच पेरणीची घाई करतात, पण हवामान तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत जमिनीमध्ये किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही, म्हणजे जमीन पूर्णपणे ओलसर होत नाही, 2 ते 3 मोठे पाऊस पडत नाहीत, तोपर्यंत पेरणीची घाई करू नका। जर कमी पावसात पेरणी केली आणि त्यानंतर पावसाने पाठ फिरवली तर बियाणे वाया जाण्याची भीती असते। त्यामुळेच 1 जून ते 5 जून दरम्यान होणारा पाऊस हा मान्सूनच्या आगमनाचा पाऊस असेल। यात जमिनीची मशागत करून ठेवा, पण पेरणीसाठी घाई करू नका। चला तर मग मित्रांनो, आता आपण पाहूया की 1 जून ते 5 जून दरम्यान महाराष्ट्रातील कोणते 10 जिल्हे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात भिजणार आहेत आणि तिथे हवामान कसे असेल। मित्रांनो, नंबर 1 चा भाग येतो सिंधुदुर्ग। मान्सूनचे महाराष्ट्रातील पहिले प्रवेशद्वार म्हणजेच कोकण। 1 जूनच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनचे ढोल ताशांच्या गजरात आगमन होईल। यामध्ये सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ला या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येथील शेतकऱ्यांनी आता भात लावणीच्या पूर्वतयारीला लागण्यात कोणतीही हरकत नाही। नंबर 2 चा जिल्हा येतो सिंधुदुर्ग सोबतच रत्नागिरी जिल्ह्यातही 1 ते 3 जून दरम्यान मान्सून सक्रिय होईल। यामध्ये राजापूर, लांजा, चिपळूण आणि गुहागर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह चांगला पाऊस होईल। कोकणातही हा पाऊस अतिशय दमदार असणार आहे। मित्रांनो, नंबर 3 चा जिल्हा येतो कोल्हापूर। पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 2 जून पासून पावसाचा जोर वाढेल। यामध्ये शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी आणि करवीर तालुक्यात मान्सून पूर्व आणि मान्सूनचा पाऊस हजेरी लावेल। कोल्हापूरच्या डोंगराळ भागात जोरदार वारे वाहतील। तरी मित्रांनो, यामध्ये नंबर 4 चा जिल्हा आहे तो म्हणजे आपल्या सर्वांचा सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यातील शेतकरी सुखावणारी बातमी आहे। यामध्ये शिराळा, वाळवा, तासगाव आणि मिरज परिसरात 3 जूनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मान्सूनचा पहिला पाऊस पडेल। हा पाऊस शेती कामांना गती देणारा ठरेल। शेतकरी बांधवांनो, नंबर 5 चा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, कराड आणि पाटण तालुक्यामध्ये 3 आणि 4 जून रोजी मान्सूनचे ढग दाटून येईल आणि पावसाला सुरुवात होईल।
नंबर 6चा जिल्हा येतो पुणे. पुणे जिल्हा आणि आसपासच्या मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हे तालुक्यात 4 जूनच्या आसपास मान्सूनचा पाऊस सक्रिय होईल. हवामान अंदाजानुसार पुणे शहरासह ग्रामीण भागातही हवामान थंड होऊन पावसाच्या सरी बरसतील. मित्रांनो, नंबर 7चा जिल्हा आहे सोलापूर. वय मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातही यंदा मान्सून लवकर हजेरी लावणार आहे. 4 ते 5 जून दरम्यान करमाळा, बार्शी, पंढरपूर आणि सांगोला भागात मान्सून पूर्व सरी आणि मान्सूनचा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. नंबर 8चा जिल्हा आहे अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही सुखद बातमी आहे. जिल्ह्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागात म्हणजेच अकोले, संगमनेर आणि पारनेर तालुक्यामध्ये 5 जूनच्या दरम्यान पाऊस आपली हजेरी लावेल. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते अहिल्यानगर भागात सुरुवातीला विजांचा कडकडाट जास्त प्रमाणात पाहायला मिळू शकतो. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, नंबर 9चा जिल्हा येतो नाशिक. उत्तर महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या नाशिक जिल्ह्यात 5 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. यामध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर आणि दिंडोरी या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवली आहे. बागायती शेतकऱ्यांना ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, नंबर 10चा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्याच्या वेशीवर म्हणजेच 5 जूनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनचे ढग प्रवेश करतील. सुरुवातीला हा पाऊस स्थानिक पातळीवर वादळी स्वरूपाचा असू शकतो, पण यामुळे हवेत मोठा गारवा निर्माण होईल. शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की आमचा जिल्हा यात नाही, तर थोडं थांबा, मग आमच्याकडे पाऊस कधी येणार? तर घाबरू नका. हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी स्पष्ट केलेलं आहे की सर्वदूर 1 ते 7 जून दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, 1 जून ते 5 जून दरम्यान वरील या 10 जिल्ह्यांमध्ये मान्सून भक्कम पाय रोवणार आहे. त्यानंतर म्हणजेच 6 जून ते 10 जून दरम्यान मान्सून पुढे सरकेल आणि यामध्ये काही भाग समाविष्ट आहेत. यामध्ये मराठवाडा भागात लातूर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोलीचा समावेश असणार आहे. तर खानदेश भागात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि विदर्भ भागात नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वर्धा आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये 6 जून नंतर पावसाचे प्रमाण अतिशय वेगाने वाढणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 7 ते 8 जून पर्यंत मान्सून सर्वदूर पसरलेला पाहायला मिळेल. आता शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपवण्यापूर्वी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेले 3 नियम प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवलेच पाहिजेत. पहिला मुद्दा म्हणजे विजांपासून सावधान. पहिल्या टप्प्यात म्हणजेच 1 ते 5 जून दरम्यान पडणारा पाऊस हा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडेल. त्यामुळे पाऊस सुरू असताना झाडाखाली उभे राहू नका आणि आपल्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा. आता शेतकरी बांधवांनो, खते आणि बियाणे खरेदी. बाजारात बियाणांची टंचाई भासू नये म्हणूनच आत्ताच अधिकृत कृषी केंद्रातून बियाणे आणि खते आणून ठेवा, जेणेकरून वेळेवर धावपळ होणार नाही. पेरणीचा योग्य गोडवा. पुन्हा एकदा सांगतो की शेतकरी बांधवांनो, घाई करू नका. आता शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ संपवण्यापूर्वी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेले 3 नियम प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवलेच पाहिजेत. पहिला मुद्दा म्हणजे विजांपासून सावधान. पहिल्या टप्प्यात म्हणजेच 1 ते 5 जून दरम्यान पडणारा पाऊस हा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पडेल. त्यामुळे पाऊस सुरू असताना झाडाखाली उभे राहू नका आणि आपल्या पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी बांधा. आता शेतकरी बांधवांनो, खते आणि बियाणे खरेदी. बाजारात बियाणांची टंचाई भासू नये म्हणूनच आत्ताच अधिकृत कृषी केंद्रातून बियाणे आणि खते आणून ठेवा, जेणेकरून वेळेवर धावपळ होणार नाही. पेरणीचा योग्य गोडवा.
पुन्हा एकदा सांगतो की शेतकरी बांधवांनो, घाई करू नका. मातीत चांगला ओलावा निर्माण झाल्यावरच 1 ते 2 मोठे पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करा. तर शेतकरी मित्रांनो, असा आहे यंदाच्या मान्सूनचा सविस्तर आणि अचूक ताळेबंद. यंदाचा पावसाळा आपल्या बळीराजासाठी अतिशय समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा, तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या गावातून पाहत आहात. तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेतकरी बांधवांना आत्ताच फॉरवर्ड करा, जेणेकरून शेतकरी बांधव सावध होतील. त्यांना पिकाच्या पेरणीविषयीचा एक अंदाज लक्षात येईल. अशाच महत्त्वाच्या हवामानविषयक माहितीसाठी आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.